थरथराट मराठीमधील आयकॉनिक मराठी मूवीजपैकी एक मूवी म्हणजे थरथराट। या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की थरथराट या मूवीबद्दल खूप साऱ्या अननोन फॅक्ट्स म्हणजे की अशा गोष्टी ज्या की तुम्हाला कदाचितच माहीत असतील आणि त्यासोबतच या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन, या चित्रपटाची कमाई किती झाली होती व किती नाही, तर नक्की हा व्हिडिओ जो आहे ते शेवटपर्यंत पहा। थरथराट हा मूवी जो आहे 1989 साली रिलीज झाला होता, जो की एक ॲक्शन कॉमेडी जनरचा मूवी होता। या मूवीचे डायरेक्शन आणि स्टोरी महेश कोठारे यांनी लिहिली होती, तर हा मूवी प्रोड्यूस म्हणजे या मूवीचे निर्माते अरविंद सावंत जे आहे ते होते। या मूवीच्या लीड कास्टमध्ये आपल्याला वेगवेगळे खूप सारे कलाकार जे आहेत ते दिसले होते। तुम्हा सर्वांना माहितीच असेल, जसं की महेश कोठारे होते, लक्ष्मीकांत बेर्डे होते, निवेदिता जोशी होत्या, परत प्रिया अरुण होत्या, दीपक शिर्के, जयराम कुलकर्णी आणि राहुल सोलापूरकर, अशा प्रकारचे खूप सारे जण या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपल्या लीड रोलमध्ये जे आहे ते दिसले होते। तसंच या मूवीचे म्युझिक कंपोजर जे आहेत अनिल मोहिले होते। हा मूवी जो आहे थरथराट हा वर्षाच्या एकदम सुरुवातीला म्हणजे की पहिल्याच दिवशी रिलीज करण्यात आला होता। या मूवीची रिलीज डेट बघा 1 जानेवारी 1989 होती आणि रनिंग टाईम होता बघा 138 मिनिट। हा मूवी भारतामध्ये मराठी या लँग्वेजमध्ये रिलीज करण्यात आला होता। आता या मूवीचं जर बजेट सांगायला गेलं म्हणजे चित्रपटाला तयार करण्यासाठी जवळपास अंदाजे एक 20 लाख रुपये खर्च जे आहे ते लागला होता 1989 साली। आणि या मूवीचं जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर ते ॲप्रॉक्सिमेट झालं होतं बघा 80 लाख रुपये। म्हणजे बजेट 20 लाख होतं, तर त्या काळामध्ये या चित्रपटाने 80 लाख रुपये कमवून दाखवले होते। त्यामुळे हा मूवी त्या काळामध्ये सुपर डुपर हिट जे आहे ते ठरला होता। त्या काळापर्यंत या मूवीनं खूप मोठा एक चांगला बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड देखील आपल्या नावावरती जे आहे ते केला होता, कारण की चौपट कमाई आपल्या बजेटच्या या चित्रपटानं या मूवीनं करून दाखवली होती। या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या दिग्गज कलाकारांनी जे आहे ते काम केलं होतं। महेश कोठारे यांनी या चित्रपटामध्ये CID इन्स्पेक्टर महेश जाधव यांची भूमिका साकारली होती, तर लक्ष्मीकांत बेर्डे आहेत यांनी लक्ष्मीकांत घोरपडे ही भूमिका जी आहे ती साकारली होती। निवेदिता जोशी आपल्याला या चित्रपटामध्ये उमा देसाई म्हणून दिसल्या होत्या, तर प्रिया अरुण ॲज गंगा म्हणून या चित्रपटामध्ये आपल्याला दिसल्या होत्या। दीपक शिर्के यांनी कॉन्स्टेबल 100 म्हणजे की जे की गंगाचे वडील आहेत याची भूमिका साकारली होती। जयराम कुलकर्णी यांनी झुंजाराव घोरपडे जे की लक्ष्याचे वडील आहेत त्यांची भूमिका जी आहे ती साकारली होती। राहुल सोलापूरकर जे आहेत त्यांनी टकलू हैवान यांची भूमिका साकारली होती। त्यासोबत बरेच काही कलाकार आहेत ज्यांनी की वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत त्या साकारल्या होत्या। आणखी एक चांगली भूमिका नोंद करावी ती म्हणजे की अंबर कोठारे यांनी एक गेस्ट अपीअरन्स म्हणून मुंबई पोलीस कमिशनर यांची जे आहेत अशी भूमिका जी आहे ती साकारली होती। ते सोडून आणखी खूप सारे जण आहेत बघा ज्यांनी की चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका ज्या साकारल्या होत्या। या चित्रपटाच्या निमित्ताने जवळपास तिसऱ्या वेळेस लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे जे आहे यांनी परत काम केलं होतं। त्यासोबतच निवेदिता जोशी यांनी देखील कोठारे जे असेल महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केलं होतं। यापूर्वी या सर्वांनी धूमधडाका आणि दे दनादन या मूवीमध्ये सुरुवातीला काम जे आहे एकत्र केलं होतं। त्यानंतर त्यांनी परत तिसऱ्या वेळेस या मूवीमध्ये एकत्र काम जे आहे ते केलं होतं। थरथराट या चित्रपटामधील गाणे देखील खूप सारे सुपरहिट ठरले होते बघा। यामध्ये जवळपास 19 ते 20 मिनिटाच्या लेंथचे जवळपास 4 गाणे ठेवण्यात आले होते, ज्या की पहिलं गाणं ज्याच्यामधील पहिलं गाणं होतं बघा राणी ग गंगू ग, अशा प्रकारचं पहिलं गाणं होतं। दुसरं गाणं होतं बघा गणपती बाप्पा मोरया, तर तिसरं चिकी चिकी बुम बुम हे एक गाणं होतं आणि चौथं गाणं होतं बघा सुटलाय ग थरथराट। अशा प्रकारचे जवळपास 4 गाणं जे आहेत या चित्रपटामध्ये टोटल 20 मिनिटाच्या लेंथचे जे आहे ते ठेवण्यात आले होते। चित्रपटादरम्यान एक वेगवेगळ्या ठिकाणचा शूटिंग करतानाचा फोटो देखील तुम्ही बघू शकता की महेश कोठारे कशा प्रकारे एक हार्डवर्क करून त्यावेळी या चित्रपटाचं शूटिंग जे आहे ते करत होते। थरथराट हा एक आयकॉनिक चित्रपट तर रिलीज झाल्यानंतर ठरलाच बघा, परंतु या चित्रपटाचे जे दिग्दर्शक होते महेश कोठारे असतील किंवा त्यांच्या टीमचं अगोदरच ठरलेलं होतं की हा चित्रपट जो आहे बघा थरथराट, या चित्रपटाच्या शेवटीला क्लायमॅक्समध्ये त्यांच्या पुढच्या चित्रपटाची अनाउन्समेंट जी आहे ती करायची होती, जो चित्रपट नंतर देखील एक आयकॉनिक चित्रपट ठरला बघा। त्या चित्रपटाचं नाव होतं धडाकेबाज, जो की 1990 साली रिलीज झाला होता। म्हणजे त्यांनी प्री प्लॅनच करून ठेवलं होतं अगोदरच की हा चित्रपट हिट होऊ ना काही पण हो, परंतु त्यांच्या पुढच्या चित्रपटाची अनाउन्समेंट या चित्रपटाच्या शेवटी क्लायमॅक्समध्ये जे आहे ते करायचीच। आता या मूवीच्या आणखी जर काही अननोन फॅक्ट सांगायला गेलं तर बघा या मूवीमधील जे कॅरेक्टर होतं आयकॉनिक कॅरेक्टर टकलू हैवान, ते मराठीमध्ये एकदम आतापर्यंतचं एवढं गाजलेलं कॅरेक्टर आहे
की ते जवळपास आतापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर काही मराठीतील काहीच कॅरेक्टर आहेत की जे आतापर्यंत ऑडियन्सला आठवतात. त्यापैकीच एक कॅरेक्टर आपण म्हणू शकतो की टकलू हैवान यांचा आहे. आता या व्हिडिओमधील एक शेवटची एक सिंपल आणि खूप छान फन फॅक्ट जर सांगायला गेलं बघा, तर ही सध्याचीच लेटेस्ट फन फॅक्ट आहे की यावर्षीच मला वाटतं की चिकी चिकी बुबुम बुम नावाचा एक मराठी चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाचं जे नाव आहे ते जे 1989मध्ये हा रिलीज झाला जो चित्रपट आहे थरथराट, त्या चित्रपटामध्ये एक गाणं होतं बघा, जे की खूप फेमस झालं होतं आणि मी या व्हिडिओमध्ये नमूदही केलं आहे. चिकी चिकी बुबुम बुम नावाचे चित्रपटाच्या अल्बममध्ये गाणं होतं. त्या गाण्यावरतून या चित्रपटाचं नाव जे आहे ठेवण्यात आलं होतं, जो की 2025 साली रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये की आपल्याला मल्टीस्टारल स्टारकास्ट दिसलेली आहे. स्वप्नील जोशी आहेत, प्राजक्ता माळी आहेत, यासारखी भरपूर कास्ट या चित्रपटामध्ये आहे. म्हणजे विचार करू शकता की जुन्या चित्रपटाचा सहारा आता नवीन मेकर्सला घ्यावा लागत आहे चित्रपटाचे नावं ठेवण्यासाठी देखील. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ बघा होता, ज्यामध्ये मी तुम्हाला थरथराट या चित्रपटाविषयी खूप साऱ्या अननोन फॅक्ट्स ज्या आहेत त्या सांगितल्या होत्या. थँक्यू.